संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचे दमदार आगमन झालं। मुंबईमध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळे सध्या सुरू असणारा पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रिय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सून रेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। दरम्यान मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमध्ये येत्या 2 दिवसात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल। मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचं आगमन जाहीर करण्यात येणार आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर पुढील 3 ते 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरती केंभुर्ली जवळ दरड कोसळलेली आहे। महाड तालुक्यामध्ये रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत दरड कोसळून काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र लागलीच वाहतूक विभागानं दरड एका बाजूला करून रस्ता मोकळा केलाय। तर इकडे मुंबईमध्ये घाटकोपरमधील एका 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। सतत होणाऱ्या पावसामुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये शनिवारपासून दमदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं। त्यात आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचं काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी अंधेरीतील मिलन सबवेतील परिस्थितीचा ऑन द स्पॉट जाऊन आढावा घेतला। आज या ठिकाणी मिलन सबवे मध्ये लावलेली सिस्टीम ॲक्टिवेट आहे का, काम करते का, याचा जायजा घ्यायला हे पाहायला मी प्रत्यक्ष आलो। मी मिलन सबवेतली ट्रॅफिक पण पाहिली, ती सुरू आहे। त्याचबरोबर मिलन सबवेच्या मधलं जे पाणी जे वॉटर लॉगिंग झाल्यानंतर पंपिंगने पाणी या नाल्यामध्ये आपण सोडतो, नाल्यामधून डायरेक्ट त्या मोठ्या टँकमध्ये सोडतो। त्यामुळे जशा पद्धतीची सिस्टीम आपण इथं लावली आहे, फ्लड गेट पण लावलेले आहेत। जेव्हा भरती होईल त्यावेळेस फ्लड गेटने परत पाणी आतमध्ये येणार नाही, ही देखील सिस्टीम बघितली। ही सिस्टीम व्यवस्थित काम करते आहे आणि म्हणूनच मिलन सबवेमधली ट्रॅफिक सुरू आहे। अखेर कोकणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस पडतोय आणि सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसानं दमदार सुरुवात केल्यानं बळीराजा भात शेतीच्या कामात व्यस्त झालाय। यंदा पावसाला उशीर झाल्यानं भात शेतीला विलंब झालेला आहे। मात्र गेल्या 2 दिवसात पावसानं पुनरागमन केल्यानं शेतीच्या कामाला वेग आलाय। लोक काय आम्ही आता गेल्या वर्षापासून आता जवळजवळ पुनर्वसू जो नक्षत्र आहे का ना येतोय ना, त्या नक्षत्रामध्ये जवळजवळ लावणी पुरी होत होती। तर यंदा अजून काय सुरुवातच झालेली नाही। लावणी जो आता हे 15 दिवस गेले जवळजवळ। आता वरच्या निसर्ग ज्याप्रमाणे पडेल त्याप्रमाणे त्याचा पीक पाणी येईल।